चांदणी रात्री गारवा हवेत पसरलेला आणि प्रत्येक घराच्या अंगणात दिव्याचा किरण हा आहे कोजागिरीचा जादूगार अनुभव। पण पेडणे गावासाठी ही रात्र वेगळी आहे। हीच ती रात्र ज्या रात्री पेडण्याच्या अधिष्ठान मंगळावर उसळणार आहे श्रद्धा, भक्तिभाव आणि जल्लोषाचा महासागर। होय मित्रांनो, सूर्यप्रकाश घेऊन आलाय तुमच्यासाठी थेट पेडण्याची पुनाव 2025। कारण या दिवशी साजरी होणार आहे पेडण्याची पुनाव। पेडणे गावात 22 सप्टेंबरपासून नवरात्र उत्सव सुरू आहे। आरत्या, देवीचे अलंकार, ढोल ताशांचा गजर, मंदिर परिसर दुमदुमतोय। 1 ऑक्टोबरपर्यंत नवरात्र चालणार। 2 ऑक्टोबरपासून दसरोत्सव सुरू होईल। 3 ऑक्टोबरला एकादशीचा कौल घेतला जाईल। त्या दिवशी रवळनाथ आणि भूतनाथाच्या 2 तरंगाच्या मिरवणुकीला विशेष महत्त्व आहे। कोटकर मांगरातून निघालेल्या या तरंगांची रात्रभर मिरवणूक होऊन ती थेट अधिष्ठान मांगर गाठणार आहेत। 4 ऑक्टोबरच्या पहाटेपासून तरंग तिथेच थांबतील आणि पुढील 4 दिवस दररोज पूजा अर्चा, अभिषेक, कौल आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरू राहतील। या उत्सवातील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे रवळनाथ व भूतनाथ या देवतांचे तरंग। या तरंगांना देवतांप्रमाणेच मान दिला जातो। सजवलेल्या लोगडी साड्यांमध्ये नटवलेले तरंग गावभर डौलाने फिरवले जातात। सुतार तोरण सजवतात, तरंग सजवतात गुरव, कुंभार आणि सुतार बांधव। वाजंत्री पेडणेकर वाजवतात। विजयादशमीच्या रात्री 9 ते 11 वाजेदरम्यान भाविक नवस फेडतात। चिरं म्हणजे लुगडी अर्पण केल्या जातात। गेल्या वर्षीच्या चिरांच्या मिऱ्या काढून नव्या लुगड्यांची तरंग सजवले जातात। या सर्व विधींमध्ये गावकरी, सेवेकरी व देवस्थानाची निगडीत घराणी उत्साहाने सहभाग घेतात। 4 ते 7 ऑक्टोबरपर्यंत अधिष्ठान मांगरावर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। भाविकांसाठी हा काळ मोठा भक्तिभावाचा असतो। पौर्णिमेच्या दिवशी तुळाभार अंगवणी केलेल्या भाविकांकडून वजना एवढं धान्य, फळं व इतर वस्तू अर्पण केल्या जातात। प्रत्येक वस्तू म्हणजे श्रद्धेची माया, भक्तीचा आदर। एखादी स्त्री किंवा पुरुष तुळाभार करताना गावात उत्साहाची लाट उसळते। संध्याकाळपासून अधिष्ठान मांगरावर सांस्कृतिक ऊर्जा झळकते। स्थानिक कलावंताच्या पारंपरिक नृत्यांनी पेडणे गाव रंगून जातो। मुलांपासून वृद्धापर्यंत सर्वजण सहभागी होतात। गावकरी व भाविक पौर्णिमेच्या रात्री जागून देवी देवतांचे स्वागत करतात। 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12च्या सुमारास तरंग अधिष्ठान मांगरातून रवाना होतात। गावभर भाविकांची उत्सुकता आणि भक्तिभावाची लाट उसळते। प्रत्येक व्यक्ती आपल्या हातात दीप घेऊन मनात श्रद्धेची भावना भरून तरंगाचे स्वागत करतो। कौल घेण्याची विधी एकदम थरारक। भाविक मनापासून देवते आम्ही तुमच्या चरणी अर्पण करतो असा संकल्प घेतात। तरंग हळूहळू मंदिराच्या वाटेवर जातात। ढोल ताशाचा गजर, लोकांचा जयघोष आणि नृत्यांची ताल, संपूर्ण वातावरण भक्तिभाव आणि आनंदाने भरून जाते। 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12 नंतर तरंग अधिष्ठान मांगरातून रवाना होतील। भाविकाचा कौल घेतल्यानंतर 8 ऑक्टोबरला रवळनाथ मंदिरात या तरंगाचे विसर्जन होईल। त्यानंतर हा सोहळा औपचारिकरित्या संपेल। ही सांगता फक्त पारंपरिक विधी नाही, ती श्रद्धेची, भक्तिभावाची आणि गावाच्या एकतेची प्रतीक रात्र आहे। या संपूर्ण सोहळ्यात गावातील प्रत्येक समाज घटकाची भूमिका महत्त्वाची असते। कोणी तरंग सजवतो, कोणी ढोल वाजवतो, कोणी तोरण बांधतो तर कोणी अंगवणी फेडतो। एकाच उत्सवाने सर्व समाज एकत्र येतो आणि पेडण्याची सांस्कृतिक परंपरा अधोरेखित होते। 7 ऑक्टोबरच्या रात्री पेडण्याच्या अधिष्ठान मांगरावर भाविकांची गर्दी उसळणार। ढोल ताशे सजवलेले तरंग, देवीचे जागरण, भक्तिभावाचा जल्लोष, यंदाची पेडण्याची पुन्हा एकदा तेजाने उजळून निघणार आहे। तर तुम्ही होता सूर्य रॉक सोबत, तर आम्ही आपली आता रजा घेतोय। तरी सांगताय श्रद्धेची, भक्तिभावाची आणि पेडणेकरांचा अभिमान दाखवणारी रात्र। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि आमचे सूर्य रॉक चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार, श्री स्वामी समर्थ।